साहेबांच्या चरणी आपले नवनिर्वाचित खासदार हे आज खरं तर या ठिकाणी शेरा येऊन आणि दर्शनासाठी सगळ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी लंके साहेब उपस्थित राहिलेत। म्हणून आपल्या श्रीगोंदा नगर मतदारसंघाच्या वतीनं सुरुवातीला त्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो। त्यांचं सहर्ष स्वागत करीत असताना लंके साहेब असतील, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब असतील, यांच्याही वतीनं श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातल्या आम जनतेचं सुद्धा आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण भरघोस असं मतदान या ठिकाणी लंके साहेबांना दिलं आणि त्यांच्या विजयाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्याने लावली हे खरं तर अभिमानानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि म्हणून लंके साहेब आमच्या तालुक्यात भरपूर आहे, कारण तुम्ही आमचे शेजारी आहे, म्हणजे दोस्त बदलतो दुश्मन बदलतो शेजारी कधी बदलत नाही। आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये तुम्ही आमचे शेजारी असल्यामुळं पारनेर पेक्षा सुद्धा श्रीगोंद्यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा ही आमची तुम्हाला विनंती आहे। खरं तर आज एक विनंती, पहिलं काम श्रीगोंद्यातच झालं पाहिजे। लीड आमचं आहे, लीड जॉईंट किलर। अरे शांतरा, त्यांनी खासदार झाल्याच्या नंतर जर पहिल्यांदा कुठे गेले असतील तर आपल्या मोहम्मद महाराजांच्या मंदिरात नक्कीच त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाला ते भरपूर असा न्याय देतील एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून एकदम अंतकरणापासून आभार मानतो की आपण कुठल्याही कशाची कोणी भेटायला येतंय काय होतंय कशाची अपेक्षा न ठेवता लंके साहेबांची आदरणीय पवार साहेबांची तुतारी या चिन्ह पुढं आपण या ठिकाणी बटन दाबून लंके साहेबांना आपण सगळ्या जणांनी आशीर्वाद दिले म्हणून आपल्या सगळ्यांचा परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आज लंके साहेबांना खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आणि नक्कीच इथून मागचे 5 वर्ष त्यांची पारनेरमधली